नमस्कार. तर पाटवणमध्ये आपण पाहिलं होतं देवीतलं दर्शन झालं. देवीतलं दर्शन झाल्यावर आम्ही निघालो होतो ते म्हणजे भंडारा डोंगरावर यायला. तर देऊपासून भंडारा डोंगर जवळ आहे. तुम्ही कधी देवीला गेले तर भंडारा डोंगरावरही नक्की जा, कारण तिथं खूप मोठं असं दगडी बांधकामात मंदिर बांधण्याचं काम चालू आहे. खूप देणग्याही देतात. तर हे मेन मंदिर आहे. आतमध्ये तुकाराम महाराज जिथं बसून विठ्ठलाचं नामस्मरण करत होते, तिथं भजन करत होते. त्या काळी तिथं हरिपाठ चालला होता. ते वातावरण खूप छान वाटत होतं, त्यामुळे आम्हाला खूप करमलं तिथं. त्यामुळे थोड्या वेळ बसलो आम्ही तिथे. बसल्याच्या नंतर खूप प्रसन्न असं वाटलं. आरती होती, पण बाळामुळे एवढ्या वेळ थांबणं शक्य नव्हतं, कारण थंडी होती खूप. आणि ते सजवलं खूप छान होतं, कारण कोणी येतात आता, त्यामुळे सजवून ठेवलेलं होतं विठ्ठलाच्या मागं. त्यानंतर थोडं खाली उतरल्याच्या नंतर हे एक मंदिर आहे, जिथं तुकाराम महाराजांची बायको म्हणजे विठ्ठल आणि तुकाराम महाराजांची बायको जेव्हा भाकरी घेऊन येते महाराजांसाठी, त्यावेळेस तिने तिथं काटा लागला होता, तर देवाने तो काटा काढला होता, अशी कथा आहे. त्यानंतर निघून आम्ही इथं हॉटेलमध्ये थांबलो. घरी जाऊन शक्य नव्हतं त्यामुळे. आणि इथं थोडंसं त्याची मस्ती चालली होती. जेवण